विधानसभाध्यक्षांना उद्धव ठाकरेंना विधानसभाध्यक्षांचा दणका। खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, तर शिंदेंचा ठाकरे गटाचे आमदार पात्र। राहुल नार्वेकरांचा सर्वात मोठा निर्णय। शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची याचिका फेटाळल्या, तर दोन्ही गटाचे आमदार पात्र। विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय। अखेर चोर मंडळाला मान्यता। लोकशाहीचा तोंड जगात काळं करणारा पात्रतेचा निर्णय। कालच्या निकालावर सामना अग्रलेखातून टीका। बाळासाहेबांची शिवसेना चोरांच्या हाती सोपवली। विधिमंडळामध्ये लोकशाहीचा गळा घोटला केला। सामनातून विधानसभाध्यक्ष नार्वेकरांवर टीका। हा सत्याचा आणि लोकशाहीचा विजय आहे। गुणवत्तेनुसार अध्यक्षांनी निर्णय दिला। मुख्यमंत्री शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया। आमची घराणेशाही मोडीत नाही निघाली। शिंदेंची गुलामशाही सुरू। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका। हा निकाल अंतिम नाही, सुप्रीम कोर्टात जाणार, ठाकरेंचं वक्तव्य। विधानसभाध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस। आदित्य ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल। निकाल आम्हाला मान्य नाही। निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तुरुंगातून सुटल्यानंतर सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल। विनापरवानगी रॅली काढल्यामुळे केदारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। पुण्यात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा। शरद पवार, अजित पवार येणार एकाच मंचावर। महायुतीचा पुण्यामध्ये 14 जानेवारीला पहिला संयुक्त मेळावा। मेळाव्यात अजित पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता। इंडिया आघाडीमध्ये बसपाला समाविष्ट करण्यास समाजवादी पक्षाचा विरोध। बसपाला घेतल्यास समाजवादी पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडेल। काँग्रेसला इशारा, तर लोकशाहीला सूत्रांची माहिती। रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण नाकारलं। राजकीय फायद्यासाठी या सोहळ्याचा इव्हेंट केला जात असल्याचा काँग्रेसचा आरोप। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी। 164 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षण। मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण। सर्वेक्षणानंतर अहवाल राज्य सरकारला सादर होणार। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना निमंत्रण। राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलं निमंत्रण। सिंगापूरपेक्षा अयोध्येचे विमान तिकीट महाग। विमान तिकिटाचा दर थेट 20,000 पोहोचला। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दर वाढले। उद्या अटल सेतू प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। शिवडी नावाशेव अटल सेतूवर 100 किलोमीटरची वेगमर्यादा। एम रामकुमार यांच्याकडून संबंधित पत्र जाहीर। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅन्ट्री बसवण्याच्या कामानिमित्त आज 2 तासांचा ब्लॉक। अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद असणार। परभणीमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला ठोकलं टाळं। तात्काळ रस्त्याचा प्रश्न निकाली काढा, ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांची मागणी। गोखले पुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू। गोखले पुलाची एक मार्गिका 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू होण्याची शक्यता। पुलाच्या सर्व मार्गिका पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न। अवकाळी पावसामुळे मुंबई वायू प्रदूषणामध्ये घट। मुंबईच्या 8 ठिकाणांचा AQI 100च्या आत। राज्यात बुधवारी आढळले कोरोनाचे 98 नवे रुग्ण। राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 849 वर। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।